चला आज शिकूया आपण 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग. शोल्डर, हुंडा, त्यानंतर मेन टक्स किती घ्यायचा, आर्महोलचा टक्स किती घ्यायचा, परफेक्ट कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊज प्रॉपर फिटिंगला बसलाच पाहिजे याचं नियोजन कसं करायचं. चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आहे ना पेपरवरती कटिंग करून फॅब्रिकवरती ते कटिंग करून घेणार आहोत 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज. आणि याचं स्टिचिंग करताना आपण हा पॅडेड घेणार आहोत आणि शिवाय ह्याला बॅकला पॅटर्न आहे. त्यामुळे पूर्णपणे हा व्हिडिओ मी तुमचे शेअर करणार आहे आज कटिंगचा आणि नेक्स्ट आपला स्टिचिंगचा. चला मग इथे मी आधी पेपरवरती कटिंग करून घेते आहे. इथे मी पेपर घेतलेला आहे. आता आपण वेगवेगळं कटिंग करणार आहोत, फ्रंट आणि बॅकचं, त्यानंतर स्लीव्सचं म्हणजे बाहीचं. आता या इथे उंची घेणार आहोत. उंचीमध्ये आपल्याला जी काही तुमच्या ब्लाऊजची उंची आहे, मी इथे अंगावरती माप घेतलेलं आहे. पूर्ण तयार उंचीमध्ये आपण 1 इंच अधिक करणार आहोत. शोल्डरला अर्धा इंच, खाली अर्धा इंच. त्यानंतर इथे मी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर मुंडासुद्धा मी 5 इंच घेणार आहे आणि तिथे एक लाईन आखून घेणार आहे. ही असणार आहे आपली छातीची लाईन. इथे आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 30चा 7.5 इंच चौथा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. मुंड्याला सरळ लाईन आखली. पाठीमागचा जो आर्महोल आहे किंवा हुंडा आहे त्याला 1.25 इंचावर मी मार्किंग करणार आहे आणि शक्यतो आर्महोल कर्वचा वापर करायचा, जेणेकरून परफेक्ट असा आपला आर्महोल येतो आणि कुठेही ब्लाऊजमध्ये चुण्या वगैरे येत नाही. त्यानंतर कमरेचा चौथा, जसं की 24 इंच कंबर होती, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच पाठीमागचा टक्स. तर हा माप छोटा असल्यामुळे मी इथे अर्धाच इंचाचा टक्स घेतला आहे. छोट्या मापामध्ये टक्स अर्धा इंचाचा घेतला तरी चालतो. पाठीमागचा भाग हा पूर्णपणे आपला तयार झाला आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊयात. कटिंग करून झाला आहे. हा आहे असा मी परत पेपरवरती ठेवते आहे. पण पाठीमागची उंचीमध्ये आपल्याला इथे 1 इंच अजून प्लस करायचं आहे. म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा आपला 1 इंचाने मोठा असतो, तेव्हाच तुमचा ब्लाऊज पफमध्ये खूप सुंदर बसतो आणि उचलत नाही. आहे असा मार्क केला, फक्त बॉटमच्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला 1 इंच वाढवलं आहे. ठीक आहे. सो आता इथे प्रॉपर लक्ष द्या. इथे मी पाठीमागचा गळा मार्क करते आहे, जसं की पाठीमागच्या पार्टवरती. गळारुंदी मी 2 इंच घेतली आहे आणि बॉटमला गळारुंदी 3.25 घेतली आहे. आकार देऊन घेतला व्यवस्थित गोल गळ्याचा. तर इथे पाहू शकता 1 इंच मी खाली वाढवलेला आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच डीप घेऊन पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. जागेवरच द्यायचा व्यवस्थितरित्या. त्यानंतर समोरचा गळा जो आहे तो 7 इंच आहे, मग मी 7.5 इंचावर मार्क केलं आहे. आणि इथे पण बघा 3.25 इंच गळारुंदी खालच्या बाजूला घेतली आहे, वरती 2 इंच. इथे गोलगळ्याचा आकार दिला, पण आपला मेन ब्लाऊजमध्ये आपण पान शेप घेणार आहोत, तो तुम्हाला पाहायला मिळेल स्टिचिंगच्या पार्टमध्ये. आता इथे आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. शोल्डरपासून मी टक्स पॉईंटचं अंतर 9.5 घेतलं आणि हुकलूक पट्टीपासून 3 इंच घेतलं. यातून अर्धा इंच वजा करून आपण कमरेच्या बाजूला टक्स पॉईंटचं अंतर माप करायचं 2.5 इंचावर आणि 2 इंचाचा मेन टक्स मी इथे घेतलेला आहे. दोन्ही टक्स व्यवस्थित मध्य टक्सला जोडून घेतले. त्यानंतर आर्महोलच्या साईडला आपण एक लाईन आखली आणि हा अर्धा इंचाचा आपण टक्स घेतलेला आहे. तर इथे व्यवस्थितरित्या छान असा आकार देऊन घ्यायचा आणि आर्महोल व्यवस्थित आर्महोलला शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर खाली जो आपण टक्स टाकला आहे त्यालासुद्धा असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि मुळात हा टक्स आपल्याला छान असा मोजून घ्यायचा आहे. तर एक साईडचा 5.5 आहे, तर दुसऱ्या बाजूचा पण मी 5.5 घेतला आणि आपण 1 इंच वाढवलं होतं की नाही, तर ते बॅक आणि फ्रंट आपल्याला इक्वल करण्यासाठी आपण ते जुळवून घेतलं. आता इथे 2 इंचाचा टक्स वजा केल्यामुळे आपण पुढे 2 इंच वाढवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कमरेमध्ये ते कमी नाही पडणार. आणि आर्महोलमध्ये अर्धा इंचाचा टक्स घेतो, त्यामुळे अर्धा इंच पुढे वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे याचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. हे व्यवस्थितरित्या मी पुढचा आर्महोलचा आकार घेऊन कट केलं आहे.
इथे मी गळा कट नाही करत आहे कारण याला पानगळा आहे. अर्धा इंचाचा टक्स बरोबर वजा करून आपण ते कटिंग करून घेतलं आहे. प्रिन्सेस कटमध्ये ना मेन जो टक्स असतो तो तुम्ही कसा मार्क करता त्यावरती पूर्णपणे डिपेंड असतं तुमच्या ब्लाऊजचा पफ. आता इथे आपण पॅडसुद्धा अटॅच करणार आहोत. छोटी साईज आहे तरी पण पफ येणं गरजेचं आहे कारण छातीमध्ये आणि कमरेमध्ये अंतर आहे बऱ्यापैकी 5-6 इंचाचं. तर तुम्ही बघू शकता पुढच्या मुंड्याचा किती सुंदर आकार आलेला आहे आणि तो व्यवस्थित एकमेकांना रिलेट करतोय. आता आपण बाहीचं कटिंग करूया. बाहीचं कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घेतला आहे. जी काही तुमच्या बाहीची उंची असेल त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं शिलाई मार्जिन. तर 9.5 तयार उंची होती, 10.5वर मार्क केलं. मुंडा खोली मी 3.5 इंच घेतलेली आहे. दोन्ही लाईन्स आडव्या ड्रॉ करून घ्यायच्या, आखून घ्यायच्या. आता आपली नेहमीच बाहीची रुंदी जी आहे छातीचा 4था भाग वजा अर्धा इंच आणि ही परफेक्टच बसते. तुम्ही मुंडा खोली जर परफेक्ट घेतली ना तर बाही कुठेही कमी नाही पडत. 1.5 इंच आतमध्ये घेतलं आणि 1.5 इंचापासून शोल्डरच्या भागाला मी एक क्रॉस लाईन आखली. दंडघेराचं मार्किंग केलं, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. इथे सुद्धा मी दंडघेराचं मार्किंग केलं, पुढे शिलाई मार्जिनवर मार्क करायचं. आता ही जी क्रॉस लाईन आहे याचा मध्य काढायचा आणि आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. आर्महोल कर्व वापरून आपण आकार कसा देऊ शकतो. तर हा कर्व एकदम सरळ ठेवला आहे, व्यवस्थित असा एक आकार घेतला, त्यानंतर हा उलटा केला आहे. छान असा आकार देऊन घ्यायचा. सेम परत आता फ्रंट मुंडा जसा ठेवला होता तसाच. छोट्या साईजमध्ये शक्यतो फ्रंट म्हणजे पुढच्या मुंड्यामध्ये बाहीच्या अर्धा इंच अंतर असलं तर चालतं, पण मोठ्या साईडमध्ये आपल्याला 1.5 इंच अंतर लागतं. बाहीला छान आकार देऊन झालेला आहे. फिटिंग लाईन आणि शिलाई मार्जिनची लाईन जोडून घेतली, त्यानंतर बाही कट करून घेतली. ओपन करून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करायचा. आता बाहीमध्ये आणि मुंड्यामध्ये घोळ येण्याचे प्रकार ते म्हणजे त्याला मुख्य कारण असतं की तुम्ही परफेक्ट बाहीचं कटिंग आणि मुंडा खोली परफेक्ट घेणं. अशा प्रकारे हे आपलं संपूर्ण पेपरवरती कटिंग झालं आहे. आता आपण इथे काय करणार आहोत, शिलाई मार्जिन कुठे कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. आता इथे आपला जो ब्लाऊज आहे तो बॅक ओपन आहे कारण फ्रंटला आपण पॅड वापरणार आहोत, कप्स वापरणार आहोत. ठीक आहे. सो जो आपला फ्रंट पार्ट आहे तो बंद बाजूकडे कट करणार आहोत. आता इथे अस्तरवरती आपण जेव्हा कटिंग करणार आहोत तेव्हा डबल अस्तर आपल्याला इथे लागणार आहे फ्रंटला. तर मग मी फ्रंटचे जे दोन्ही पार्ट आहेत ना ते 2-2 म्हणजे टोटल आपल्याला 4-4 काढायचे आहेत. तर हे दोन्ही मी बंद बाजूकडे ठेवून मार्क केलेत आणि ह्याला प्रिन्सेस कर्व आपण जिथे जोडणार आहोत तिथे शिलाई मार्जिन आपल्याला 1/2 इंचाने वाढवायचं आहे. फ्रंट साईडचे हुकलूक पट्टीचे दोन्ही पार्ट मी ठेवलेत बघा आणि ते जोडून मार्क करून घेतलेत. शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. हा सुद्धा पार्ट मी ठेवला, शिलाई मार्जिन वाढवलं. आता बॅक पार्ट मी बघा ओपन बाजूला ठेवलेला आहे. तर इकडे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे कारण आपण बॅक साईडला हुक काय करणार आहोत. तर इकडे बघा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवलं. आता याच केसमध्ये जर तुम्ही फ्रंट साईडला हुक काय ठेवणार असाल तर फ्रंट साईडला शिलाई मार्जिन वाढवायचं. आता इथे मी बाही ॲडजस्ट केली, अस्तर थोडंसं कमी पडलं आणि परत एक आपल्याला जो प्रिन्सेस कटचा फिटिंगच्या बाजूचा जो भाग आहे तो पुन्हा ॲडजस्ट केला, त्याला पण शिलाई मार्जिन वाढवलं. बाही आहे तशी कट केली कारण शिलाई मार्जिन ऑलरेडी आपण पेपरमध्ये वाढवलं होतं. सो अशा प्रकारे हे आपलं प्रॉपर असं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता इथे शिलाई मार्जिन वाढवताना मी जरा क्रॉस चेक केलं कारण बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही आणि विनाकारण आपल्या ब्लाऊजची साईज वाढते आणि कस्टमरला लूज होतो ब्लाऊज आणि मग आपल्याला असं वाटतं की आपलं कुठेतरी कटिंग स्टिचिंगमध्ये चुकलं आहे कारण आपला कॉन्फिडन्स कमी पडतो. सो हे गोष्टी चेक करून घ्यायच्या. व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे मी. सगळे पार्ट फ्रंट साईडचे फक्त जे पार्ट्स होते 2 त्याचे मी 4-4 केलेले आहेत कट, म्हणजे टोटल 2 आतमध्ये जाणारे पॅडचे आणि 2 मेन फॅब्रिकला राहणार आहेत. सो असं कटिंग झालेलं आहे. याचबरोबर मी इथे मेन फॅब्रिकसुद्धा
लगेचच कट करून घेतलेला आहे. सो आज मी तुम्हाला 30 साईजचा प्रिन्सेस कट हा कस्टमरचा ब्लाऊज आहे जो कटिंग करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. ॲज इट इज कटिंग केलेला आहे आणि याचा स्टिचिंगचा पार्ट मी सेकंड पार्टमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल किंवा कटिंग समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करून सांगा की आवडला आहे नाही आवडला आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. लवकरात लवकर व्हिडिओ पाहू शकताल. चला मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. याचा स्टिचिंगचा पार्ट पाहायला विसरू नका, अप्रतिम ब्लाऊज आलेला आहे. चला मग भेटूया याच्या स्टिचिंगच्या पार्टमध्ये. बाय एव्हरीवन.